हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू करिअर बाबा लर्निंग प्लॅटफॉर्म. आजच्या लेक्चरमध्ये आपण 17, 18, 19 ऑगस्टच्या करंट अपडेट्स बघूया. चला मग आपले लेक्चर सुरू करूया. आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. current_AKR टेलिग्राम चॅनल आणि दुसरं म्हणजे करिअर बाबा _ABD. ओके, पहिली न्यूज बघूया. तर 14 ऑगस्टला पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे ऑब्झर्व केला गेलेला आहे. हा डे आपण मागच्या वर्षीपासून PM मोदींनी डिक्लेअर केला आहे. बघा, प्राईम मिनिस्टर मोदींनी हा डे जो आहे मागच्या वर्षीपासून डिक्लेअर केला. हा डे कशासाठी आहे? ज्या आपल्या भारताचं स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आदल्या दिवशी काय झालं, पार्टिशन डिक्लेअर झालं आणि पार्टिशनची जी काही सफरिंग होती, बरेच लॉस झालता, बरेच डेथ झालते, व्हायलन्स झालता, बरोबर आहे, दंगली झालत्यात. तर त्याचा आठवण म्हणून हा 14 ऑगस्ट डे आपण सेलिब्रेट करतोय. ठीक आहे, टू कॉमोमरेट्स द विक्टिम्स अँड सफरिंग्स ऑफ द पीपल ड्युरिंग द पार्टिशन ऑफ इंडिया. विल बी ऑब्झर्व इन मेमरी ऑफ स्ट्रगल्स अँड सॅक्रिफायसेस ऑफ अवर पीपल. आपल्या लोकांनी जे काही स्ट्रगल केले त्या टायमामध्ये पार्टिशनमध्ये, तर त्याची मेमरी म्हणून हा डे आपण ऑब्झर्व करतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे. 14 ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या दिवशी काय झालं, पार्टिशन सुद्धा झालं होतं. आणि मागच्या वर्षीपासूनच हा दिवस आपण पार्टिशन डे म्हणून सेलिब्रेट करायचा किंवा मग त्याला इन मेमरी आपण त्याचा ऑब्झर्व करायचा म्हणून PM मोदींनी 2021 पासून हा डे डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे, पुढची न्यूज बघूया. नेशन सेलिब्रेट्स 76th इंडिपेंडन्स डे ऑन 15th ऑफ ऑगस्ट 2022. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला काय झालंय, स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष कंप्लीट झालेले. 75 वर्ष कंप्लीट झालेले आणि हा आपला जो काय स्वातंत्र्य दिवस होता हा होता 76th. ठीक आहे, 75 वर्ष कंप्लीट झाले आणि 76th हा इंडिपेंडन्स डे होता. याच्यामध्ये कन्फ्यूज नका करू. आझादी का अमृत महोत्सव तर सर्वांना माहितीच असेल, टू सेलिब्रेट अँड कमेमोरेट 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला नॅशनल फ्लॅग कोणी डिझाईन केला होता? पिंगली व्यंकय्या. आपण काय हा नॅशनल फ्लॅग कधी अडॉप्ट केलेला आहे? 22 जुलै 1947ला. 22 जुलै 1947ला हा अडॉप्ट केला आहे. आपण पहिल्या वेळेस तो कधी फडकवला? तो 15 ऑगस्ट 1947ला, म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशीच. ठीक आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 ऑगस्टला अजून 5 देशांचे स्वातंत्र्य दिवस आहे. बघा, हे पण महत्त्वाचं आहे. ते कोणते कोणते? बहरीन, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया आणि लिंचेस्टेन. ठीक आहे, ओके. तर ह्या कंट्रीचं सुद्धा काय आहे, 15 ऑगस्ट म्हणून इंडिपेंडन्स डे सुद्धा आहे. पुढचं न्यूज बघूया. रामसर साइट्स 11 मोर इंडियन वेटलँड्स हॅव गॉट रामसर रिकॉग्निशन. आता आपण ही न्यूज मागं पण बघितली होती की 11 वेटलँड्स काय करताय, डिक्लेअर केले होते गव्हर्नमेंटनी. तर इंडिपेंडन्स डेला त्यांना रिकॉग्निशन भेटलेलं आहे. ठीक आहे, आधी फक्त ऑफिशियली अनाउन्समेंट झाली ती आणि आता फायनलाइज ती झालेली आहे. तर टोटल किती झाले आपले? 75 झाले. आता 75 रामसर साइट्स इन 75th इयर ऑफ इंडिपेंडन्स इंडिया. ठीक आहे, तर याला महत्त्व मिळाले बघा, 75 रामसर साइट्स इन 75वा इयर ऑफ इंडिपेंडन्स डे. ठीक आहे, जवळपास 75 टोटल साईट झाले. एरिया किती कव्हर करतोय तो? 13,26,677 हेक्टर. हे एरिया एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, पण एक असं जनरल पर्पजसाठी तुम्ही लक्षात घ्या. 11 न्यू साईट्स कुठं डिक्लेअर झाल्या बघा? तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त झाले. तामिळनाडूमध्ये 4, ओडिशामध्ये 3, जम्मू काश्मीरमध्ये 2, मध्य प्रदेशमध्ये 1 आणि महाराष्ट्रामध्ये 1. तर हे 11 न्यू साईट्स आपल्याला बघायला मिळालेले आहे, रामसर साईट्स. ही एक खूप महत्त्वाची न्यूज आहे बघा. फिफा सस्पेंड्स ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन AIFF. आता आपल्या जो भारताचं जो काही फुटबॉलचं जे काही मॅनेज करतो ते आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. जसं क्रिकेटचं BCCI आहे तसं फुटबॉलचं आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. तर फिफानी सस्पेंड केलं आहे की त्यांना ते जे AIFF आहे ते त्यांनी त्यांच्या काउन्सिलमधून काय केलं, त्यांनी सस्पेंड केलेलं आहे. ठीक आहे, द ब्युरो ऑफ फिफा काउन्सिल हॅज युनॅनिमसली डिसाइडेड टू सस्पेंड द ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन विथ इमिजिएट इफेक्ट. का केलं आहे त्यांनी केलं आहे की त्यांच्या नियमानुसार त्यांचं जे काही ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आहे त्यांचं वर्किंग होत नव्हतं. त्यांना असं आढळून आलं आहे, फिफाला असं आढळून आलं आहे की ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचं वर्किंग त्यांच्या नियमानुसार होत नव्हतं. का? कारण की त्यांचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते थर्ड पार्टीकडून मॅनेज केलं जायचं. का? कारण की त्यांच्या जे काही आहे बघा, कमिटी आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह कमिटी, त्याचं इलेक्शनच झालेलं नाही आहे बऱ्याच वर्षापासून. त्याचं इलेक्शनच झालेलं नाही आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, ते बॅन केलेलं आहे. तर हे बॅन कधी लिफ्ट करणार आहे ते वापस? तो फक्त ते जेव्हा AIFFची एक्झिक्युटिव्ह कमिटीची पूर्ण काय होईल,
इलेक्शन होईल आणि फायनलाइज त्यांना गॅरंटी येईल की बाबा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉपरली रन करतंय, तर तेव्हा फिफा आपला जो काही बॅन केला आहे तो परत वापस लिफ्ट केला जाणार. ठीक आहे. तर ही महत्त्वाची न्यूज म्हणजे काय होईल मग आता ह्याच्यामध्ये, आता पुढचे जे काही फिफाचे जे काही ऑर्गनाइज फंक्शन घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करू शकणार नाही आपण. आपल्याला ॲज अ फुटबॉल इंटरनॅशनलमध्ये रेकॉग्नायझेशन मिळणार नाही. तर फुटबॉल प्लेअरचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिफा ऑक्टोबरमध्ये होणार होतं बघा, एक वर्ल्ड कपची मॅच, वुमन्स वर्ल्ड कप मॅच होणार होती अंडर-17. फिफाची यूथ अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप मॅच जी होणार होती भारतामध्ये होणार होती. तर भारतामध्ये ही मॅच होणार नाही. आता भारतामध्ये होणार नाही, आपल्या प्लेयर्सला त्याच्यामध्ये अटेंड करता येणार नाही. तर हा खूप मोठा नुकसान आहे. हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे सध्या. तर याची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जवळपास 30 ऑक्टोबरला होणार होता, आता सध्या ते होणं पॉसिबलच नाही आहे. ठीक आहे. तर ही महत्त्वाची न्यूज आहे बघा. फिफा सस्पेंड केलं आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. फिल्म अवॉर्ड्स डिक्लेअर केलं आहे बघा. कोणतं? इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबॉर्न, IFFM. ठीक आहे. तर नाव मेलबॉर्न आहे म्हणजे ते ऑस्ट्रेलियामध्येच होतं बघा. दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्येच हा अवॉर्ड घेतला जातो, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबॉर्न. हा 13वा एडिशन होता याचा आणि हे 12 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत हे त्यांचं फंक्शन होणार आहे. ठीक आहे. तर त्यांनी अवॉर्ड पण डिक्लेअर केले आहे बघा. त्याच्यामध्ये हे अवॉर्ड कुठं? इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे जे काही फिल्म्स असतात, टीव्ही सिरीज असतात, टीव्ही शोज असतात, ह्याच्याशी रिलेटेड तो अवॉर्ड फंक्शन असतो. ठीक आहे. फिल्म, टीव्ही शोज, टीव्ही वेब सिरीजला वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यातले अवॉर्ड्स बघूया आपण. तर IFFMचे अवॉर्ड्स बघा कोणकोणते मिळाले बघा. बेस्ट फिल्मचे मिळाले 83, बेस्ट फिल्म 83ला आहे बघा. बेस्ट डायरेक्टर सुजीत सरकार, सरदार उद्धम मूवीचा जो डायरेक्टर आहे सुजीत सरकार, त्यांना मिळाला आहे. आणि अपर्णा सेनला सुद्धा मिळालं आहे, कंबाईन मिळालेला आहे बेस्ट डायरेक्टर म्हणून, अपर्णा सेन द रेपिस्ट मूवीसाठीचा. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे अवॉर्ड्स आहे, तुम्ही लक्षात करून घ्या बघा. बेस्ट फिल्म 83 मिळाला आहे. बेस्ट ॲक्टर रणवीर सिंगला मिळाला आहे 83ला. ठीक आहे. 83 मूवीला मिळाला आहे. त्याचा ॲक्ट्रेस रणवीर सिंगला. ठीक आहे. ॲक्ट्रेस आणि फिल्म दोन्ही सुद्धा 83ला मिळालं आहे. बेस्ट ॲक्ट्रेस शेफाली शॉ जलसा मूवीसाठी मिळाला आहे. बेस्ट सिरीज कोणती आहे? तर मुंबई डायरीज 26/11. तर मुंबई डायरीज काय आहे? एक वेब सिरीज आहे. 26/11ला जो काही हल्ला झाला होता मुंबईवरचा, तर त्याच्या घटनांवरती आधारित हा त्यांनी सिरीज काढलेली आहे. आणि मेनली हा मेडिकल फॅसिलिटी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे काही डॉक्टर्सना फेस केले सिच्युएशन त्यांच्याशी रिलेटेड ही सिरीज आहे बघा. मुंबई डायरीज 26/11 बेस्ट सिरीज म्हणून. बेस्ट ॲक्टर इन सिरीज, ॲक्टरसाठी पण कोणाला मिळालं आहे? मोहित रैना. मोहित रैना त्याच सिरीजमधला मुंबई डायरीज 26/11ला. बेस्ट ॲक्टर इन सिरीज तर ती मिळाली साक्षी तन्वर माईसाठी. माई सिरीज आहे तर त्यासाठी बेस्ट ॲक्ट्रेस कोणाला मिळालं आहे? साक्षी तन्वर. ओके. तर हे महत्त्वाचे अवॉर्ड्स आहे, थोडे लक्षात करून घ्या. ओके. बेस्ट इंडी फिल्म कोणाला मिळालं आहे? तर जग्गी. तर इंडी फिल्म म्हणजे काय असतं बघा. इंडी फिल्म म्हणजे शॉर्ट फिल्म्स असतात. शॉर्ट फिल्म्स जे कोणत्याही मोठ्या स्टुडिओमध्ये झालेलं नाही आहे, नॉर्मल झालेलं आहे बघा. त्या स्टुडिओमध्ये मोठ्या बिग प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याचं शूटिंग झालेलं नाही आहे. ओके. तर जे काही शॉर्ट फिल्म्स असतात त्यासाठी बेस्ट इंडी फिल्म म्हणून कॅटेगरी आहे, ते आहे जग्गीसाठी. ठीक आहे. पंजाबी फिल्म आहे, पंजाबी शॉर्ट फिल्म आहे जग्गी. बेस्ट फिल्म फ्रॉम द सबकॉन्टिनेंट. सबकॉन्टिनेंट कोणता येतो आपला? भारतात सबकॉन्टिनेंटमध्ये कोण कोण येतं? भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि श्रीलंका, हे सगळे आपल्या भारताच्या सबकॉन्टिनेंटमध्ये येतात, भारतीय उपखंडामध्ये येतात. तर त्यांच्यामध्ये सगळ्या कंट्रीजमध्ये जे काही मूवीज रिलीज झाले त्यांचं पूर्ण कंबाईन करून बेस्ट फिल्म म्हणून हा अवॉर्ड देत होतो. तर हा जो अवॉर्ड आहे तो आहे जॉयलँड. कोणता अवॉर्ड आहे? जॉयलँड आहे बघा. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? तर कपिल देवला दिला आहे बघा. त्यांनी क्रिकेटर जो आहे त्यांना आपला हा अवॉर्ड त्यांनी दिलेला आहे, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. डिसरप्टर इन सिनेमा अवॉर्ड. ठीक आहे. तर म्हणजे काहीतरी खूपच एक्स्ट्रा काहीतरी वेगळंच केलेलं असेल एखादं खूपच छान काम, तर त्यासाठी त्यांनी डिसरप्टर हे कॅटेगरी दिली त्यांनी. तर ते मिळालं आहे वाणी कपूरला. चंदीगड करे इश्क असं काहीतरी फिल्म आहे ती. डिसरप्टर इन सिनेमा अवॉर्ड वाणी कपूर चंदीगड करे इश्कसाठी. इक्वेलिटी इन सिनेमा अवॉर्ड तो मिळाला आहे जलसामध्ये. ठीक आहे. जलसा मूवीला मिळालं इक्वेलिटी इन सिनेमा अवॉर्ड. लीडरशिप इन सिनेमा अवॉर्ड अभिषेक बच्चनला सुद्धा अवॉर्ड मिळाला बघा. त्यांच्या फिल्ममध्ये काहीतरी प्रोडक्शन हाऊसमध्ये त्यांचं काम असेल त्याच्या रिलेटेड त्यांनी अवॉर्ड मिळाला असेल, लीडरशिप इन सिनेमा अवॉर्ड. ठीक आहे. तर हा अवॉर्ड झालेला बघा ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे. आता स्वातंत्र्य दिनी बघा काय केलंय प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी काय केलंय? अवॉर्ड्स अप्रूव्ह केले. 107 गॅलेंट्री अवॉर्ड्स टू आर्म फोर्सेस अँड सेंट्रल आर्म फोर्सेस. मिलिटरीमधले जे काही पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी हा अवॉर्ड असतो बघा. गॅलेंट्री अवॉर्ड अनाऊन्स फॉर आर्म फोर्सेस अँड CAFF.
CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्ससाठी हा अवॉर्ड आहे बघा. गॅलंट्री अवॉर्ड म्हणजे काय असतं? गॅलंट्री अवॉर्ड म्हणजे काहीतरी करेजियस काम केलेलं असेल त्यासाठी हा अवॉर्ड असतो. गॅलंट्री, करेजियस, काही बॅटलमध्ये, लढाईमध्ये काही करेजियस काम केलं त्यासाठी हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो स्वातंत्र्य दिन. ठीक आहे, ऑन इंडिपेंडन्स डे. तर अवॉर्डमध्ये कोणकोणते अवॉर्ड मिळाले बघा? 107 अवॉर्ड आहेत. तर कीर्तीचक्रमध्ये 3 जणांचं नाव आहे, कीर्तीचक्र. शौर्यचक्रमध्ये 13, बार टू सेना मेडल्स गॅलंट्री 2 जणांचं नाव आहे. सेना मेडल्स गॅलंट्री 81, सेना मेडल्स मध्ये सर्वात जास्त आहे बघा 81. नौसेना मेडल गॅलंट्रीमध्ये 1 आहे. वायुसेना मेडलमध्ये 7 अवॉर्ड मिळाले आहे. ठीक आहे, पुढचं न्यूज बघूया. ओके, वर्ल्ड्स हायेस्ट चेनाब रेल्वे ब्रिज इनॉग्रेटेड. आता ह्या ब्रिज हे सर्वात उंच आहे बघा. हा ब्रिज जो आहे हा जवळपास आयफल टॉवर पेक्षा पण 35 मीटरनी उंच आहे बघा. ब्रिज आहे, 2 डोंगरामध्ये नदी आहे, चेनाब नदी आहे. तर नदीला क्रॉस करणं खूप अवघड आहे. त्याच्यासाठी रोड्स वगैरे फार घुमून होते आणि रेल्वे लाईन तर नव्हतीच. तर रेल्वे लाईन टाकण्याचं काम हे केलंय सरकारने आणि हे जवळपास हायेस्ट असणार आहे, सर्वात उंचीनी जवळपास कम्पॅरेटिव्हली जगामधलं हायेस्ट रेल्वे ब्रिज आहे बघा. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे? श्रीनगर जे शहर आहे आतापर्यंत रेल्वेनी कनेक्टेडच नव्हतं. आतापर्यंत स्वातंत्र्यापासून आपलं जे काही श्रीनगर आहे ते आतापर्यंत कनेक्टेड नव्हतं रेल्वेजनी. तर श्रीनगर हे शहर सुद्धा काय झाले आता रेल्वेनी कनेक्ट झालेलं आहे ह्या ब्रिजमुळे. हे ब्रिज खूप महत्वाचं आहे, ही न्यूज खूप महत्वाची आहे. वर्ल्ड हायेस्ट चेनाब रेल्वे ब्रिज. तर हे स्वातंत्र्य दिनी आपल्या 75वा जो का अमृत महोत्सव त्या दिनी ह्याचं इनॉग्रेशन झालेलं आहे. आणि हा जो ब्रिज आहे तो कसा आहे? तर ओव्हर आर्क डेक डिझाईनचा आहे. वर्ल्ड हायेस्ट सिंगल आर्क रेल्वे ब्रिज आहे. त्याचं पूर्ण आर्क टाईप डिझाईन आहे. तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो त्याची इमेज. त्या टाईपमध्ये त्याचं डिझाईन आहे बघा. हे असं डिझाईन आहे बघा. ठीक आहे, पूर्ण ब्रिज असा आहे. हे 2 डोंगरामधून हे बघा असा ब्रिज टाकणं आहे खूप अवघड काम आहे बघा. बरोबर आहे की नाही? हे आर्च तयार केलेलं आहे. ह्या आर्चच्या हेल्पनी ह्या ब्रिजला सपोर्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आयफल टॉवरची हाईट बघा. आयफल टॉवरची हाईट जर मोजली आपण तर ती किती आहे? 324 मीटर्स. तर हा 359 मीटर्स उंच आहे. ठीक आहे, तर वर्ल्ड हायेस्ट चेनाब रेल्वे ब्रिज आहे. सर वर्ल्ड हायेस्ट रेल्वे ब्रिज जर म्हणलं तर कोणतं? चेनाब रेल्वे ब्रिज. कोणत्या शहराला कनेक्ट करते? ते श्रीनगरला कनेक्ट करते. आयफेल टॉवर पेक्षा पण 35 मीटरनी उंच आहे हा ब्रिज. महत्वाची न्यूज आहे. ओके, पुढची बघा. ओके, ही सुद्धा न्यूज खूप महत्वाची आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 3रं एअरपोर्ट चं नाव त्यांनी डिक्लेअर केलंय बघा. अरुणाचल प्रदेशमध्ये आधीपासून 2 एअरपोर्ट होते. तर आता त्यांनी काय केलं? 3रं एअरपोर्ट डिक्लेअर केलंय. त्याचं कन्स्ट्रक्शन मध्ये चालू आहे ते काम. ते काय आहे? अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. इटानगरमध्ये त्याचं चालू आहे. इटानगर तुम्हाला माहिती असेल तर अरुणाचल प्रदेशची काय आहे? राजधानी आहे. तर तिथं 3rd एअरपोर्ट होणार आहे अरुणाचल प्रदेश. तर त्याचं नाव त्यांनी डिक्लेअर केलंय दोन्यी पोलो एअरपोर्ट. नाव महत्वाचं आहे, दोन्यी पोलो एअरपोर्ट. आता या नावाला काय महत्व आहे बघा? ह्या नावाला महत्व आहे त्यांच्या जे काही ट्रायबल कस्टम्स वगैरे आहे, कल्चरल रिकग्निशन होतं या नावाने. कसं? कारण की दोन्हीचा अर्थ होतो सन आणि पोलोचा अर्थ होतो मून. ठीक आहे, तर सन मून एअरपोर्ट असं आहे ते. ठीक आहे, तर सनचं काय त्यांच्या ट्रेडिशनल लँग्वेजमध्ये दोन्ही पोलो म्हणजे मून. तर सन आणि मून दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हे नाव तयार करण्यात आलेलं आहे. लॉंग स्टँडिंग इंडिजिनस रिस्पेक्ट मिळते त्यांच्या ट्रेडिशनली इंडिजिनस लोकांना. ठीक आहे, रिप्रेझेंट द लॉंग स्टँडिंग कस्टम्स अँड रिच कल्चरल लेगसी ऑफ द ट्रायबल डॉमिनंट स्टेट. ठीक आहे, आणि अरुणाचल प्रदेशचं सीएम कोण आहेत? ते आहेत पेमा खंडू. यांनीच हे जे काय नाव आहे त्याचे इनॉग्रेशन म्हणजे डिक्लेअर केलेलं आहे की बाबा अरुणाचल प्रदेशचं 3rd एअरपोर्टचं नाव आम्ही दोन्ही पोलो एअरपोर्ट असं ठेवलेलं आहे. आणि ह्या एअरपोर्टसाठी सध्या 650 करोड डिक्लेअर केलेले आहे. 650 करोड अंडर कन्स्ट्रक्शन आहे सध्या. ओके, पुढची न्यूज बघूया. IAS पियुष गोयल. आता हे पियुष गोयल पॉलिटिशियन पियुष गोयल नाही आहे. ठीक आहे, IAS पियुष गोयल आहे. तर ह्यांचं काय झालंय? नॅटग्रीडच्या सीईओ मध्ये त्यांचं अपॉइंटमेंट झालेली आहे. नॅटग्रीड सीईओ म्हणजे काय आहे? नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड. नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडमध्ये त्यांचं नाव अपॉइंटमेंट झालेली आहे. सीईओ म्हणून त्यांचं नाव झालेलं बघा. आता IAS ऑफिसर आहे ते नागालँड कॅडरचेच आहेत. नागालँड कॅडरचे आहेत. त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांची अपॉइंटमेंट केलेलं आहे. तर नॅटग्रीड काय आहे? नॅशनल इंटेलिजन्स आहे. ती सेंट्रल ऑर्गनायझेशन आहे. इंटेलिजन्स गॅदरिंग करते ती. ठीक आहे, इंटेलिजन्स म्हणजे माहिती गोळा करण्याचं वेगवेगळ्या ठिकाणून. कुठं काही काउंटर टेररिझम ऑपरेशन होतंय का? कुठं काही प्रॉब्लेम होतंय का? कुठं काही एखादी वाईट घटना घडू शकते का? तर ह्याचा पूर्ण तो ट्रॅक करतो. ठीक आहे, द एम ऑफ इन्हान्सिंग इंडियाज काउंटर टेररिझम कॅपेबिलिटीज. ठीक आहे, रॉ सारखी ही एजंट आहे बघा. रिसर्च अनालिसिस विंग तुम्हाला रॉ मध्ये माहित असेल तर त्यासारखीच ही एजन्सी आहे. इंटेलिजन्स ग्रीड, नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड. ही जवळपास याची फॉर्म कधी झाले? 2009लाच झाले बघा.
जास्त जुना नाही आहे, 2009लाच, आणि हेचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, पुढची न्यूज बघूया. 23rd एडिशन ऑफ इंडियाज इंटरनॅशनल सी फूड शो. सी फूड शो होणार आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल शो होणार आहे, त्याच्यामुळे ह्याला महत्व आहे. इंटरनॅशनल शो इंडियामध्ये होत असेल कोणताही मोठा, तर त्याची न्यूज महत्वाचीच असती. तर इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो होतोय, तो कुठं होतोय? कोलकातामध्ये. तर कोलकाता तुम्हाला माहिती असेल की तिथं फिश खूप फेमस आहे, तर कोलकाताच त्याच्यामुळे त्यांनी निवडलेला आहे सिटी. ठीक, कोलकाताला सिटी ऑफ जॉय सुद्धा म्हणता. जवळपास हे कधी होणार आहे? फेब्रुवारीमध्ये नेक्स्ट इयरला हे इंटरनॅशनल सी फूड शो होणार आहे. इंटरनॅशनल सी फूड शो. ओके, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे आपले सी फूड शो जे आहे त्याचं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्यासाठी ह्याची हेल्प होणार आहे. ओके ओके, तर ह्याच्यामध्ये हे जे शो आहे त्याचं कोण ऑर्गनाईज करणार आहे? ते करणार आहे मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, एमपेडा. ठीक आहे, तर आपलं जे काही भारताचं आहे, ठीक आहे, मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे, एमपेडा म्हणून, मरीन प्रोडक्ट्सचे एक्सपोर्टेशनसाठी ते सगळं ऑर्गनायझेशन करतं, इन असोसिएशन विथ सी फूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया. ठीक आहे, दोन ऑर्गनायझेशन आहे, सी फूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, एमपेडा आणि सी फूड एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडिया. हे दोन्ही मिळून ह्यांचं काय करणार आहे? पूर्ण जे फंक्शन होणार आहे त्याचं ते ऑर्गनायझिंग करणार आहे. ठीक आहे, तर एमपेडाचे चेअरमॅन सध्या कोण आहे? के.एन. राघवन आहे बघा. के.एन. राघवन एमपेडाचे चेअरमॅन आहे. त्यांनी हे अनाऊन्स केलं. त्यांचं म्हणणं काय आहे? बाय अॅन्युअल शोपीस आहे म्हणे. हे बाय अॅन्युअल म्हणजे 2 वर्षातून एकदा होतं, आणि हे इव्हेंट काय होतं? सी फूड सेक्टरसाठी फार महत्त्वाचं आहे. बिगेस्ट इंडस्ट्री काय करतात? वेगवेगळ्या जे कंपन्या आहेत सी फूडमधल्या, ते काय करतात? या एक्झिबिशनमध्ये येतात, बघतात, एक्सपोर्ट काही त्यांना एक्सपोर्ट करायचं असेल त्यासाठी तर येतात, काही लोकांना इम्पोर्ट करायचं त्यासाठी सुद्धा येतात. म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्टर दोन्ही सुद्धा याच्यामध्ये या इव्हेंटमध्ये त्यांना हे काय होतं? प्लॅटफॉर्म अवेलेबल होऊन जाईल बघा. आयडियल प्लॅटफॉर्म बिटवीन इंडियन एक्सपोर्टर्स अँड ओव्हरसीज इम्पोर्टर. म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट करायचं आणि बाहेरच्या देशातले काय करतील? इम्पोर्ट करण्यासाठी ते इंटरनॅशनल सी फूड शोमध्ये ते पार्टिसिपेट करतील. एम ॲट शोकेसिंग एक्सपोर्ट पोटेन्शियल ऑफ इंडिया विल बी ऑर्गनाइज ॲट विश्वमंगल मेला प्रांगण इन कोलकाता. तर कोलकातामध्ये ते कोणत्या ग्राउंडमध्ये होणार आहे बघा? विश्वमंगल मेळा प्रांगण इथं हा इव्हेंट होणार आहे. ओके, पुढची न्यूज बघूया आपली. आता एक सर्वे झालेला आहे बघा. सर्वे असला तर थोडंसं महत्त्वाचं असतं बघा. तर ह्याच्यामध्ये काय आहे? मोस्ट ट्रस्टेड इन्स्टिट्यूशन इन अ कंट्री. देशामधले सर्वात भरोसा कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये आहे असा हा सर्वे घेण्यात आलेला आहे. हा सर्वेनुसार हा सर्वे कोणी घेतला? इप्सोस इंडियाने घेतलाय बघा. हा सर्वे घेतलाय इप्सोस इंडियानी. ठीक आहे, तर हा सर्वेमध्ये त्यांनी वेगवेगळे काही क्वेश्चनरी ठेवले असतील, वेगवेगळ्या जणांना, काही जवळपास 3000 लोकांना म्हणजे 2950 लोकांना हा त्यांनी सर्वे केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी सर्वे काय केलाय? फक्त 4 मेट्रोज कव्हर केलेले त्यांनी. पूर्ण हा कंप्लीट सर्वे म्हणू शकत नाही तुम्ही. ठीक आहे, हा सर्वे काय केला त्यांनी? फक्त 4 मेट्रोज शहरामधला केलेला आहे. फक्त 3000 लोकांना, 4 मेट्रो लोकांना त्यांनी विचारलं. त्यांच्यानुसार काय त्यांचा रिझल्ट आलाय? त्यांच्यानुसार फर्स्ट जे काही मोस्ट ट्रस्टेड आहे ते आहे डिफेन्स फोर्स. डिफेन्स फोर्सवरती सर्वात जास्त ट्रस्ट आहे बघा सगळ्यांना. ठीक आहे, 65% लोकांनी 65% ट्रस्ट लोकांनी दिला त्याच्यामध्ये डिफेन्स फोर्समध्ये. आणि सेकंड आहे आरबीआय. आरबीआयला वरती पण खूप ट्रस्ट आहे लोकांना, 50% जवळपास ट्रस्ट आहे. आणि प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पीएम मोदीला सुद्धा त्यांनी 3rd नंबरला दिला आहे, 49%. ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा. 3rd प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आपला जो काय आहे त्यांना 3rd मध्ये त्यांना ट्रस्टेड म्हणून मिळालेला आहे. 4th सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये सुद्धा ट्रस्ट आहे. आणि 5th म्हणजे सीबीआय मध्ये सुद्धा त्यांना ट्रस्ट आहे. हा सर्वे आहे फक्त, हा सगळ्यांचं म्हणणं नाहीये. हा सर्वे 3000 लोकांमध्ये त्यांनी हे पूर्ण डिक्लेअर केलंय. आणि हा काय फक्त सर्वे मेट्रो सिटीज मधून म्हणलेला आहे. ठीक आहे, सर्वेमध्ये जे काय म्हणले ते बरोबर आहे. ठीक आहे, तर डिफेन्स तर आहेच, त्याच्यात काही डाऊटच नाही. डिफेन्समध्ये सर्वांनाच ट्रस्ट आहे. आरबीआय, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हे तर ओके, प्रत्येकानुसार चेंज होऊ शकतं. त्यामध्ये मग खाली पार्लिमेंट सुद्धा आहे, 7th 8th मीडिया आहे, 9th इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. असे वेगवेगळे ते जवळपास ऑर्गनायझेशन बघायला मिळतात. ठीक आहे, तर मोस्ट ट्रस्टेड इन्स्टिट्यूशन कंट्री बाय इप्सोस इंडिया. ट्रस्ट हा इन्स्टिट्यूशन क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. मोस्ट ट्रस्टेड इन्स्टिट्यूशन कंट्री हा सर्वे केला, त्याच्यामध्ये जवळपास फर्स्ट डिफेन्स फोर्सला मिळाला. तर हा सर्वे कोणी केला? तर त्यासाठी नाव पण महत्त्वाचं आहे बघा, इप्सोस इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियानी काय केलंय? एक स्कीम लॉन्च केली आहे, उत्सव फिक्स डिपॉझिट स्कीम. म्हणजे एक जसं तुम्ही फिक्स डिपॉझिट करता त्याच्यामध्ये तुम्हाला जसं काही एफडी रिटर्न्स असतो, इंटरेस्ट रेट असतो, तर त्याच्याशी रिलेटेड हीच सेम स्कीम आहे. फक्त इंटरेस्ट रेट थोडंसं त्यांनी इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की आपला जो काही 75th कंप्लीट झाले आणि 76th आपलं इंडिपेंडन्स आपण साजरा करतोय, त्याला
त्याला लक्ष करून त्यांनी हा स्कीम लॉन्च केलेली आहे. लार्जेस्ट लेंडर आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, तर ते तर तुम्हाला माहिती असेल की SBI सर्वात मोठी बँक आहे. ठीक आहे, तर त्यांनी ही उत्सव डिपॉझिट स्कीम काय आहे, तर प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की उत्सव फिक्स डिपॉझिट स्कीम काय आहे, तर मग तुम्ही सांगू शकता की FDI स्कीम आहे SBI कडून. फिक्स डिपॉझिट स्कीम हॅज अ हायर इंटरेस्ट रेट अँड इज ओनली अवेलेबल फॉर लिमिटेड टाइम. ठीक आहे, लिमिटेड टाइमसाठीच आहे ती. ऑन द ओकेशन ऑफ नेशन 76th इयर ऑफ इंडिपेंडन्स त्यांनी असं डिक्लेअर केलं बघा, SBI मेक युअर मनी वर्क हार्डर फॉर यू. प्रेझेंटिंग उत्सव डिपॉझिट्स विथ इन्क्रीज इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. जवळपास 6.1% इंटरेस्ट दिला होता त्यांनी. ठीक आहे, तर जास्त काही नाही, थोडासाच इन्क्रीज केलेला होता. फिक्स डिपॉझिट त्यांचं कंडिशन पण जवळपास 1000 दिवस तरी ॲटलीस्ट त्यांनी पैसे तिथे ठेवायला पाहिजे. ओके, चला पुढचं बघूया आपली स्लाइड्स. INS सातपुरा. INS म्हणजे काय असतं, शिप असती, इंडियन नेव्हल शिप. इंडियन नेव्हल शिप असती INS म्हणजे. INS सातपुरा. तर सातपुरा, तर त्यांनी काय, याचं महत्वाची न्यूज आहे बघा ही. 275 लॅप आझादी का अमृत महोत्सव रन ॲट सॅन डियागो. तर सॅन डियागो कुठं आहे, अमेरिकेमध्ये आहे, नॉर्थ अमेरिकेमध्ये प्लेस आहे ही. तर महत्वाची न्यूज म्हणजे काय आहे की आपला जो शिप आहे त्यांनी काय केलंय, पूर्ण नॉर्थ अमेरिकेला त्यांनी चक्कर, नॉर्थ अमेरिकेला त्या जवळपास तिथं पोहोचलेला आहे. ठीक आहे, कुठं पोहोचलाय, सॅन डियागो हार्बर नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये पोहोचलाय. 13 ऑगस्टलाच पोहोचलाय तो सातपुरा. 13 ऑगस्टला पोहोचला तिथं. आणि ते काय करणार आहे, आपला 15 ऑगस्टला तो काय करणार आहे, त्यांनी काय केलं की तिथलचा जो काही रन आहे, तिथं काय आहे, सॅन डियागो US नेव्ही बेस आहे. ठीक आहे, तिथलचा तो रनमध्ये ते 75 लॅप करणार आहे, 75 वेळेस फेरी मारणार आहे तिथलच्या ग्राउंडवरती. तिथलचा जो काही रन असेल बघा, शिपसाठीचा जो काही रन असेल, तर 75 लॅप करणार आहे आझादी का अमृत महोत्सववरती. तर मग इंडियन फ्लॅग सुद्धा तो होस्ट करणार आहे. तिथं कुठं करणार आहे, सॅन डियागो US नेव्ही बेस. नाव लक्षात असू द्या कुठं करणार आहे तो, सॅन डियागो US नेव्ही बेस, अमेरिकेमध्ये सॅन डियागोमध्ये. ठीक आहे, ऑन द हिस्टोरिक ओकेशन ऑफ 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. तर हा इव्हेंट खूप महत्त्वाचा आहे, कारण की 75 वर्ष झालेले आणि 75 वर्षामध्ये हा पहिल्या वेळेस असं झालंय की आपला जो काही शिप आहे, इंडियन नेव्हल वॉरशिप, नॉर्थ अमेरिकापर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे, आतापर्यंत त्याची गरजच पडली नाही किंवा आपला पोहोचलाच नाही, तर आपला हा पहिल्या वेळेस तिथं पोहोचला. आणि तिथं जाऊन त्यांनी काय केलंय, 75 लॅप केले, 75 तिथं रन केले आझादी का अमृत महोत्सवला च्या दिवशी. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे. नाव लक्षात असू द्या, INS सातपुरा. शिप कोणती होती, INS सातपुरा. त्यांनी काय केलं, 75 लॅप केले. ठीक आहे, आणि कुठे केले ते, सॅन डियागो US नेव्ही शिपमध्ये. ओके, तर ह्याच्यानुसार आपण असं सुद्धा, ह्याच्यानुसार आपली काय इंडियन कॅपेबिलिटी सुद्धा आपण सांगू शकतो की बाबा खूप ॲडव्हान्स झालेली आहे. आपल्या जवळपास 75 वर्षामध्ये आपली जवळपास किती ॲडव्हान्स झालेली आहे इंडियन नेव्ही वगैरे शिप सुद्धा. ओके, चलो पुढची न्यूज बघूया. ओके, इंडियन अमेरिकन जर्नलिस्ट उमा पेमा राजू यांची डेथ झाली आहे बघा. अमेरिकनमध्ये राहत होते पण ओरिजिन त्यांचं इंडियन होतं, म्हणून इंडियन अमेरिकन जर्नलिस्ट आहेत ते. जर्नलिस्ट उमा पेमा राजू यांची डेथ झालेली आहे. यांची डेथ कधी झाली आहे, ॲट द एज ऑफ 64. ठीक आहे, ॲट द एज ऑफ 64. तर हे वेगवेगळ्या शोजमध्ये काम त्यांनी केलेले बघा. ठीक आहे, जर्नलिस्ट होत्या, रिपोर्टिंग केल्या त्यांनी न्यूज चॅनलमध्ये वगैरे, फॉक्स रिपोर्ट, फॉक्स न्यूज लाईव्ह, फॉक्स न्यूज नाऊ, फॉक्स ऑन ट्रेंड्स. ठीक आहे, तर इथं वेगवेगळ्या ठिकाणी न्यूज चॅनलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना वेगवेगळे अवॉर्ड सुद्धा मिळाले त्यांच्या कामाला बघून. ठीक आहे, इमी अवॉर्ड्स मिळालेले, वेगवेगळे इमी अवॉर्ड जर्नलिस्टला मिळतात. ठीक आहे, फॉर इन्व्हेस्टिगेटिंग, रिपोर्टिंग अँड जर्नलिझमसाठी. नाव लक्षात असू द्या, उमा पेमा राजू. चला ठीक आहे, पुढची न्यूज बघूया. ओके, कोटक महिंद्रा बँकनी पण अजून एक काय केलं त्यांनी, लॉन्च केले, काय केले, एक अकाउंट लॉन्च केले, सॅलरी अकाउंट लॉन्च केले. कोटक बँकनी एक सॅलरी अकाउंट लॉन्च केले, त्याचं नाव आहे कोटक क्रीम. आता तुम्हाला नावामध्येच कळते बघा, कोटक क्रीम म्हणजे फार हे काय, खूप मोठ्या लोकांसाठी असणारे लाईफस्टाईल फोकस सॅलरी अकाउंट आहे. ठीक आहे, त्यांना काही स्पेशल सुविधा ते प्रोव्हाइड करणार आहेत. ठीक आहे, दिस अकाउंट विल ऑफर अन अपग्रेडेड एक्सपिरियन्स टू इट्स कस्टमर्स. ठीक आहे, तर चांगले चांगले त्यांना काय करणारे, सुविधा प्रोव्हाइड करणारे, वर्किंग इन MNCs, रिटेल, लॉ फर्म्स, युनिकॉर्न्स, मोठ्या मोठ्या जे लोक आहेत. ठीक आहे, त्यांच्यासाठी हे कॉर्पोरेट अकाउंट म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, कोटक क्रीम म्हणून त्याला म्हणू शकता. द अकाउंट विल बी अवेलेबल टू ऑल कॉर्पोरेट्स इन इंडिया अँड विल ऑल्सो कम विथ काय होणार मग याच्यामध्ये, होस्ट, प्रिव्हिलेज आणि रिवॉर्ड्स असणारे लाईफस्टाईल. ठीक आहे, वेगवेगळ्या शॉपिंग्स वगैरे मोठ्या मोठ्या, तिथं काही त्यांना क्रेडिट वगैरे मिळेल किंवा मग त्यांना पॉईंट्स वगैरे मिळेल. ठीक आहे, हेल्थ केअर, डायनिंग, स्काईंग अँड लर्निंग एक्सपिरियन्स, हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना काय मिळेल, त्यांना काहीतरी एक स्कीम वगैरे मिळेल त्यांना तिथं. ओके, तर हे नाव लक्षात असू द्या, कोटक क्रीम. कशासाठी आहे, कोटक क्रीम काय आहे असं पण प्रश्न येऊ शकतो. कोटक क्रीम काय आहे, तर कोटक क्रीम एक लाईफस्टाईल फोकस सॅलरी अकाउंट आहे. ओके, चलो पुढची न्यूज बघूया. ओके,
आता ही पण न्यूज महत्त्वाची आहे बघा. इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, तुम्हाला आरपीएफ माहीत असेल, ठीक आहे. रेल्वेमध्ये एक वेगळी प्रोटेक्शन फोर्स असते आरपीएफ. त्यांनी एक लॉन्च केलंय काय, ऑपरेशन यात्री सुरक्षा. नावामध्ये तुम्हाला कळते की यात्रींची सुरक्षासाठी हा जवळपास ऑपरेशन तो करत आहे, ठीक आहे. काय आहे हे, प्रोव्हाइड राऊंड द क्लॉक सिक्युरिटी पॅसेंजर्स. तुम्हाला माहिती असेल की रेल्वेमध्ये पण बरेच काय होतात, चोरी वगैरे होतात, वेगवेगळे काय काय ते क्रिमिनल वगैरे असतात त्याच्यामध्ये. तर हे कमी करण्यासाठी, बरोबर आहे, कमी करण्यासाठी तिथे काय करताय, हे ऑपरेशन इंडियन रेल्वेने लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव आहे ऑपरेशन यात्री सुरक्षा, ठीक आहे. तर काय ह्याच्या सुरुवात म्हणून त्यांनी काय केलंय की आता 1 जुलै महिन्यामध्ये त्यांनी काय केलंय, मंथ लॉंग पॅन इंडिया ड्राईव्ह अगेन्स्ट क्रिमिनल्सला त्यांनी एक बरोबर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 क्रिमिनल्सला शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचे कुठं लोकेशन आहे वगैरे काय आहे, आणि ते जवळपास त्यांना म्हणजे पकडण्यात सुद्धा आलेलं आहे. आणि त्यांनी जवळपास 365 सस्पेक्ट्सला त्यांनी अरेस्ट सुद्धा केलेला आहे आरपीएफनी. ओके, तर हे महत्त्वाचे ऑपरेशन यात्री सुरक्षा. मिनिस्टर ऑफ रेल्वेज कोण आहे, ते आहे अश्विनी वैष्णव, ठीक आहे. त्याच्यामध्ये ते काय काय करणार आहे सिक्युरिटीसाठी, ते काय काय करू शकतात, ते ट्रेन एस्कॉर्टिंग, विजिबल प्रेझेन्स ऑन स्टेशन, ठीक आहे. प्रेझेन्स वगैरे म्हणजे स्टेशन वगैरे दिसतंय का नाही, स्टेशनमध्ये लोक वगैरे आहे का नाही, ठीक आहे. रात्री बेरात्री काय असतं, बऱ्याच स्टेशनमध्ये कोण नसतं, कोणीच नसतं, बरोबर आहे. सिक्युरिटी गार्ड वगैरे कोणी नसतं, काही नसतं. सीसीटीव्हीचे स्टेशनमध्ये अवेलेबल आहे का, सर्वेलियन्स त्यांचं जास्तीत जास्त कसं करता येईल स्टेशनमध्ये, ट्रेनमध्ये सर्वेलियन्स कसं करता येतील, क्रिमिनल ॲक्शन इंटेलिजन्स अबाउट द क्रिमिनल्स ॲक्शन. मग वेगवेगळे काय काय ते वेगवेगळे असे ते वेगवेगळे टेक्निक्स वापरणारे, त्याद्वारे काय करायचा प्रयत्न करणारे, यात्री सुरक्षा करण्याचा ते प्रयत्न करणार आहे. चलो ठीक आहे, चलो ठीक आहे. आताच तर इथं संपूया मित्रांनो आपल्या. आणि आता हा लेक्चर फॉर्मॅट कसा असणार आहे, इथून पुढं वीकली असणार आहे. आणि मोस्टली काय असणार आहे, वीकलीमध्ये 2 लेक्चर्स होणार आहेत. एक पूर्ण वीकचा जो काय असणार आहे करंट अपडेट्स, आणि त्यानंतर पुढच्या दिवशी त्याचा MCQ साठी एक वेगळा सेक्शन ठेवणार आहे, ठीक आहे. आता पुढचा लेक्चर आपण उद्या बघूया, त्याच्यामध्ये आपण MCQs बघूया याच टॉपिकवरती, ठीक आहे. तर असा आपला हा सेक्शन आता हा वीकलीमध्ये कन्वर्ट करतोय आपण. आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या, current_AKR. ह्याच्यावरती लगेच डेली PDFs मी अपलोड करत राहणार आहे. ओके, चलो ठीक आहे. तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट.